महेंद्र नाईक आणि त्याचबरोबर उल्हास पाटील हे पंचांच्या कामगिरीसाठी सज्ज झालेले आहेत। फायनल खेळवण्यासाठी 3 पंचांची आपण या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे। मेगा फायनल आजचा अंतिम सामना ओंकार बेशवी यांच्या वतीने आयोजित भव्य दिव्य अशी कबड्डीची स्पर्धा, जिल्हास्तरीय स्पर्धा आणि फायनल आणि रनर असा चॅम्पियन, उपविजेता आणि विजेता या स्पर्धेतला ठरणार। या मॅचमधूनच प्रेक्षक मात्र खूप सारे गर्दी करून आहेत। जेथे दर्दी प्रेक्षक असतात तिथे गर्दी असतेच आणि जिथे मेगा फायनल 2 संघामध्ये होतोय, मग अलिबाग विरुद्ध पेण असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। अर्थात वाईसूत ओढांगी संघाकडे आपण बघतोय जितेश पाटील, ऋतिक पाटील, नितेश पाटील, साहिल पाटील, सुधीर पाटील, निकेश पाटील आणि मंदार पाटील असे पाटील बंधू आहेत। आज सर्वच्या सर्व पाटील बंधू आज या फायनलमध्ये काय करणार, जेथे पेणवरून बराचसा लांबचा प्रवास करून आलेला आहे। आज 32 संघामध्ये आपण जर पाहिला तर 4 तालुक्यामध्ये संघ होते। आज रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनची मान्यता, जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आणि 4 तालुक्यामधले संघ असताना आता मात्र फायनल ही 2 संघामध्ये आपल्याला बघायला मिळतोय, जेथे पेण विरुद्ध अलिबाग, रायवाडी विरुद्ध ओढांगणी। हा मला वाटते शेवटचा सत्कार असेल, परंतु आवर्जून सांगायचं वाटते की झुंजार क्रीडा मंडळ शिगरे ह्या संघाचा अतिशय बुद्धिमान, चतुर आणि चपळ खेळाडू, जर तुम्ही कोणी खेळ बघितला असाल तर माहिती असेल, जनार्दन पाटील यांना माहिती असेल, आम्ही खेळलो त्यावेळच्या रायगड संघाला सुद्धा एकट्याच्या जीवावर शिगरा संघांनी मातब्र संघ होता रायगडचा पोलीस संघ, त्या पोलीस संघाला एकट्याच्या जीवावर पराजित केला होता वारळ येथे। आम्ही स्वतः बघितल्या स्पर्धा, ती वारळला दत्त जयंतीला ती स्पर्धा झाली होती। त्या स्पर्धेमध्ये झुंजार क्रीडा मंडळ शिगरे यांनी फायनल मारली होती आणि ती पण कोणाबरोबर तर रायगड पोलीस बरोबर। त्यावेळेला अशोक पाटील, मारुती म्हात्रे, भोईर असे समजिस्कर असे मातब्र, संजय मुकोळ सगळे मातब्र खेळाडू असताना सुद्धा एकट्याच्या पददलितावर आणि एकट्याच्या जीवावर झुंजार शिगरे संघाने बक्षीस मारलं होतं, फायनल मारली होती। आणि तदनंतर तो वेशवी संघामध्ये आज कित्येक वर्ष खेळतो। एवढंच नव्हे तर त्याची मुलं सुद्धा ह्या संघामध्ये खेळतात। त्याचा मुलगा सुद्धा ह्या संघामधून कुमार गटाला जिल्ह्याच्या संघामधून प्रतिनिधित्व केलं होतं। असा ह्या संघाचा खेळाडू नंदकुमार मिसाळ याचा सन्मान मी गिरीश शेळके यांना करायला सांगतो। मित्र, जर खरंच तुम्ही या संघाला, या खेळाडूला मान देण्यासाठी सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये याचं स्वागत करायचं आहे। नंदकुमार मिसाळ। धन्यवाद। मॅचला सुरुवात झाली। पहिली रेड असेल वाईसूत ओढांगी या संघाची पहिली रेड आपण बघतोय। पहिला रायडर आपण पाहतोय जो आघाडीचा रायडर रेडवरती आलाय। 4 नंबरची जर्सी प्रदान केलेला जो रेडर आपण बघतोय जितेश पाटीलची रेड आहे, मंदारची रेड आहे आपण बघतोय। 12 नंबरची जर्सी प्रदान केलेला मंदार रेडवरती आहे। मंदार पाटीलची रेड होती, रिक्त हाताने परतला, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रेडवरती आपण पाहतोय तो 11 नंबरची जर्सी प्रदान केलेला रेडर आहे तो कौस्तुभने या रेडवरती गुणांची कमाई केली।
1+1 अर्थात 2 गुण दिलेले आहेत. त्या 2 गुणांची कमाई करून कौस्तुभ आपल्या कोर्टवरती परतलाय. पहिला खातं खोललंय ते यावेळेस रायवाडी संघाने. स्कोरबोर्ड मला वाटते 2 वरचा चालू केला तर बरा होईल. 2 वरती स्कोरबोर्ड अगदी चांगला दिसतोय सगळ्यांना. त्याच वेळेला आपण बघतोय जितेशने यावेळेस गुणांचं खातं खोललंय. ते ओडांगी संघासाठी पहिला गुण प्राप्त केला. 1-2 असा गुणफलक देते केदारलालची पहिली रेड. केदारलाल येतो रेडवरती. 6च्या डिफेन्समध्ये बोनस ऑन आहे. राईट हँडेड रायडर केदारलाल ऑकलाईन वरती क्रॉस करून या ठिकाणी आपण बघतोय या रेडला सुरुवात करतोय. डिफेन्स अगदी मजबूत संपूर्ण स्पर्धेमध्ये ओडांगी संघाचं डिफेन्स आपण बघितलं. पहिल्यांदाच क्रीडांगण क्रमांक 1 वरती जो आज मॅच खेळतोय. संपूर्ण मॅच आपण बघितल्या होत्या तर 2 वरती होत्या वायसूप ओडांगी संघाच्या. आता पहिला फायनलचा मॅच क्रीडांगण क्रमांक 1 वरती तो खेळतोय. वायसूप ओडांगी हा संघ जो चर्चित होता किंवा हा उदय असाला तो मित्र ह्या संघाच्या बनियांच्या पाठीमागे ज्याचा फोटो आहे पोलीस ड्रेसमध्ये तो म्हणजे किरण पाटील. अतिशय चतुर आणि तेवढाच ताकदीचा खेळाडू. एकट्याच्या जीवावर हा सुद्धा संघ पुढे न्यायचा. किरण पाटील हा आमचा खूप चांगला मित्र होता. अत्यंत जबरदस्त मॅच आपण बघतोय. रायवाडी विरुद्ध ओडांगी हा सामना 3-1 अशा फरकाने सुरू झालेला आहे. जेथे 3 गुणांवरती रायवाडी संघ आहे आणि 1 गुणांवरती आपण बघतोय वायसूप ओडांगी हा संघ आपण पाहतोय. जेथे केदारलालची रेड होतोय. केदारलाल 5च्या डिफेन्समध्ये रेड करतोय. बोनस ऑफ आहे आणि अशा वेळेस केदारलाल रेडवरती आहे. जेथे आपण बघतोय मंदार पाटील राईट कॉर्नरवरती आहे. लेफ्ट कॉर्नरवरती आपण जो खेळाडू पाहतोय मंदार मात्र शॉकआउट झालाय. बॅक लाईनला शॉकआउट झालेला आपण बघतोय. 1 गुण अजून मिळेल रायवाडी संघाला. जे ते 1 गुणाची कमाई होतोय. त्याच वेळेला आपण पाहतोय ओडांगी संघाचा रेडवरती आलाय. 7च्या डिफेन्समध्ये बोनस ऑन 7चं डिफेन्स. ऋतिक वाडेची रेड रिक्त झालेली आहे. खाली रेड करून तो परततोय. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी केदारलाल 4च्या डिफेन्समध्ये. 4च्या डिफेन्समध्ये आपण नेहमीच बघितलंय की पॉईंट मिळवणे अत्यंत कठीण असतं आणि त्यामुळे इथे केदारला मेहनत करावी लागेल. अगदी रिक्त हाताने परतलाय. 4-1 असा गुणफलक. जेथे पांडवादेवी रायवाडी 4 गुणांवरती आहे. 1 गुणांवरती आपण बघतोय तो वायसूप ओडांगी. पुन्हा एकदा ऋतिक पाडेची रेड. अगदी सुंदर रेड. कंट्रोल बघा, अप्रतिम कंट्रोल या रेडवरती केलं होतं. टाइम आउट घेतलाय रायवाडी संघाने. पहिल्या हाफमध्ये टाइम आउट घेतलाय. तुटीत काळाचा समय आपण बघतोय जेथे स्ट्रॅटर्जिस्ट टाइम आउट.
टाइम ओव्हर रायवाडी संघाचे टाइम ओव्हर झालेले आपण बघतोय. तिकडे इशारा केलाय पंचाने आणि त्याच वेळेला पहिल्या हाफमध्ये आणखीन एक केदार लालची रेड 4च्या डिफेन्समध्ये. लागोपाठची दुसरी रेड या ठिकाणी केदार लालची रिक्त आपण बघतोय, जिथे 4च्या डिफेन्समध्ये पॉइंट मिळवणे खूप कठीण. त्याच वेळेला थर्ड रेड डू अवर डाय रेड करू या मरो अशी रेड असेल. 7चं डिफेन्स बोनस ऑन आहे आणि बोनसचा या ठिकाणी ऑन असल्यामुळे प्रयत्न सुद्धा करू शकते. इथे बघा सुंदर डिफेन्स केलाय. राईट कव्हर वरती चांगलं डिफेन्स झालाय रायवाडी संघाचं आणि त्याचमुळे रायडर बाद झालाय. 5-1 असा गुणफलक. 3चा डिफेन्स सुपर टॅकलचा मोका आणि थर्ड रेड डू आवर राय रेड. इथे सुपर टॅकलचा मोका असू शकतोय आणि त्याच वेळेला डू आवर डाय रेड आहे. करू या मरो अशी रेड असेल. सुंदर डिफेन्स अप्रतिम लाजवाब अफलातून सुपर टॅकल झालाय. 2 गुणांची कमाई झाली. इथे सुपर टॅकलचा पहिला शिकार बनलाय केदार लाल. पहिला सुपर टॅकल इथे आहे तो म्हणजेच वाईसूक्त ओडांगी संघाचा 1+1 3-5 असा गुणफलक. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये मेगा फायनल ओमकार वेशवी यांच्या वतीने आयोजित स्पर्धेतला मेगा फायनल फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये सुरू आहे. सुंदर रेड पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय. ऋतिकची रेड आहे आणि त्याच वेळेला रेड हाताने परततोय संकेत वानकर. ऑकलाईनला क्रॉस करून पुन्हा एकदा आपल्या कोर्टवरती परतलाय. खाली रेड जेवढ्या काही रेड केल्यात संकेतने त्या रेडवरती कुठलाही पॉईंटचा प्रयत्न केला नाहीये. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण जर बघितलं संकेत बानकरला तर त्याने फक्त खाली रेड केल्यात. सामन्यामध्ये खाली रेड करणे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं आणि ती जबाबदारी त्यांनी केलेली आहे. इथे मात्र 11 नंबरची जर्सी परिधान केलेला जो रायडर आहे अर्थात कौस्तुभ रेडवरती आणि तो सुद्धा अगदी खाली रेड करून आलेला आहे. सामना आपण जो पाहतो 5-3 अशा फरकाने इथे सुरू आहे, जिथे 2 गुणांची फक्त आघाडी आहे रायवाडी संघाकडे आणि त्यामुळे हा सामना आपण जर पाहिला तर अत्यंत रोमहर्षक स्थितीमध्ये संपण्याची शक्यता असू शकतोय, जेथे 2 बलाढ्य संघ थर्ड रेड डू आवर डाय रेड साठी येतोय ओडांगी संघाचा रायडर. पहिलीच रेड या मॅच मधून तो करतोय. डुबकी मारले, जबरदस्त डुबकी, अप्रतिम सुपर रेड 1, 2, 3 सुपर रेड या मॅच मधली पहिली सुपर रेड केले या रायडरने ओडांगी संघासाठी आणि जिथे बॅकफूट वरती होता संघ तो मात्र आता फ्रंट फूट वरती आलाय. या मॅच मध्ये आगेकूच करतोय ओडांगी संघ, जेथे 6-5 असा गुणफलक, जेथे पहिल्या काही मिनिटांमध्ये बॅकफूट वरती होता. मात्र त्याच वेळेला आपण बघतोय बोनसची कमाई करून रायडर आपल्या प्रांगणामध्ये परतलाय, जेथे गुणफलक आपण पाहणार आहोत तो म्हणजे 6-6. संकेत वानकरला या ठिकाणी टिपलाय ते 4 नंबरची जर्सी प्रदान केलेला जितेश पाटीलने आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्कोरबोर्ड वाढलेला आपण बघतोय. स्कोरबोर्ड नीट करायचा तिकडे 2 वरचा स्कोरबोर्ड व्यवस्थित करा. 6-7 असा गुणफलक. इथे मात्र बोनस मारण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहिला तर मंदार पाटीलच्या जवळून बोनसची कमाई करून पुन्हा एकदा स्कोर लेवल केलेला आहे. 7-7 असा गुणफलक. परंतु त्याच वेळेला ऑल आउटची नामुष्किली सुद्धा येतोय रायवाडी संघावरती. 2चं डिफेन्स आहे, 2च्या डिफेन्समध्ये रेडवरती आला एक प्रमुख रायडर जो जितेश पाटील रेडवरती आहे. 2च्या डिफेन्समध्ये रेड सुरू आहे.
आहा रनिंग हँड टच अत्यंत सुंदर पॉइंट जितेश पाटीलने या ठिकाणी प्राप्त केला आणि त्याच वेळेला 4 नंबरची जर्सी प्रदान केलेला रायवाडी संघाचा जो डिफेंडर्स आहे तो मात्र आता रेडसाठी येतोय. सुंदर पुन्हा एकदा जितेश पाटीलने अँकल होल्ड केलाय. 1+2 आणि 11-7 जिथे ओढांगी संघ बॅकफुटवरती होता परंतु त्यानंतर ऑल आउट देऊन तो फ्रंट फुटवरती आलाय. 4 गुणांची आघाडी प्राप्त केली. या मॅचमध्ये प्रत्येक क्षणाला मॅच अगदी बदलतोय, कधी इकडे तर कधी तिकडे असा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या हाफमध्येची आघाडी प्राप्त केली. 4 गुणांच्या आघाडीवरती पेन तालुक्यामधला वाईसूत ओढांगी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जेथे जितेश पाटीलची करामत आपण बघितली आणि त्याच वेळेला आपण जो रायडर सुपर रेड केली होती आणि त्या सुपर रेडच्या जीवावरती सामना फिरवला गेला. अरे भावा ते तिकडून नाही दिसत, इथनं काय नाही. बघा पहिल्या हाफमध्ये आपण जो सुपर रेड केली होती त्याला मात्र या ठिकाणी सबस्टिट्यूशन घेतला होता आणि त्याच वेळेला सबस्टिट्यूशन घेऊन पहिला मॅचमध्ये त्यांनी सुपर रेड केली होती आणि आता मात्र पुन्हा एकदा सेकंड हाफला सुरुवात होतोय. 11-7 असा गुणफलक या मॅचमधून एक वेगळी रणनीती आखली जातोय. वाईसूत ओढांगी या संघाकडून ज्या संघाने सुपर रेड केली होती, ज्या खेळाडूंनी सुपर रेड केली होती तो मात्र आता कोर्टच्या बाहेर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सबस्टिट्यूशन घेतलेलं आहे. केदारलाल रिक्त हाताने परतलाय. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा जितेश पाटील रेडवरती येतोय. 7च्या डिफेन्समध्ये जितेश पाटीलची रेड असेल अर्थात रायवाडीच्या प्रांगणामध्ये 4 गुणांची आघाडी या ओढांगी संघाकडे. त्यामुळे आक्रमकता ही यावेळेस मात्र रायवाडी संघाला दाखवावी लागेल. इथे आक्रमकता जर दाखवली तरच पॉईंट प्राप्त होऊ शकतात. जर आपण पाहिलं तर रेडवरती जी कामगिरी झालेली आहे त्यामध्ये आपण पाहिला तर कौस्तुभ त्यानंतर केदार यांची खूप चांगली कामगिरी. केदार रेडवरती येतोय 7च्या डिफेन्समध्ये. बोनस 1 अगदी लेफ्ट कॉर्नरवरून बोनसचा प्रयत्न केला होता मात्र यश मिळत नाही आहे. रिक्त हाताने परतला. लागोपाठची दुसरी रेड या ठिकाणी रिक्त केले केदारलालने. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अत्यंत जबरदस्त टो टच अप्रतिम संकेत बांदकरला टिपलाय. लेफ्ट कव्हर वरती आक्रमण केलंय आणि संकेत बांदकरला टिपला होता. थर्ड रेड डू और डाय रेड. केदारलालची ही तिसरी रेड आपण बघतोय. इथे मात्र पॉईंट मिळवणे खूप गरजेचं असणार आहे. डू और डाय रेड. रनिंग हेड टच आणि शॉकआउट. केदारलाल कोर्टच्या बाहेर, संकेत बांदकर कोर्टच्या बाहेर आणि गुणफलक आपण बघतोय 13-7. जितेश पाटीलची रेड. 5च्या डिफेन्समध्ये बोनस ऑफ. एक रायडर बाहेर, एक डिफेंडर्स बाहेर आपण बघतोय. मित्रा जितेशने ही रेड अगदीच संत केले. जेथे 6 गुणांची आघाडी आहे. सेकंड हाफचा खेळ सुरू असताना 6 गुणांच्या आघाडीवरती आपण पाहतोय संघ. आता मात्र 12 नंबरची जर्सी परिधान केलेला रायडर अर्थात मंदार पाटीलची रेड आपण पाहतोय.
5च्या डिफेन्समध्ये रेड करतोय. आपण बघतोय सामना अगदी 13-7 असा फरकाने आहे. थर्ड रेड डू आवर डाय रेड आणि त्याच वेळेला रेड वरती आपण बघतोय 9 नंबरची जर्सी प्रदान इथे पुश केलाय, जबरदस्त पुश. 11 नंबरची जर्सी प्रदान केलेला जो डिफेंडर्स आपण बघतोय कौस्तुभ लालचा जबरदस्त पुश आहे. त्याच वेळेला आपण बघतोय या ठिकाणी रेड वरती 9 नंबर जर्सी प्रदान केलेला अर्थात रेडर डीप मध्ये गेला होता, अगदी डीप मध्ये स्वागत आणि त्याच वेळेला स्वागत बाद झालाय. अत्यंत अटीतटीचा मॅच 14-8 अशा फरकाने आपण बघितला तर या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट काय असेल प्रेक्षक नक्कीच जाणून घेतील. प्रेक्षकांना नक्की विचारावं लागेल या मॅचचा टर्निंग पॉइंट कुठला होता आणि ते जर लक्षात आलं तर नक्कीच प्रेक्षक अगदी रात्री थंडीत हा मॅच अगदी टवकारून अगदी कान इकडे ठेवलेत, त्याचबरोबर अगदी डोळ्यात तेल टाकून हा मॅच बघतात, कारण या मॅचचा टर्निंग पॉईंट सुद्धा खूप महत्त्वाचा असेल. इथे पुन्हा एकदा प्रयत्नांची पराकाष्ठा 6 गुणांनी पिछाडीवरती रायवाडी संघ असेल आणि त्याच वेळेला आपण बघतोय डीप मध्ये रेड होती. क्षेत्ररक्षण मजबूत आहे बघा, एवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघतोय, बोलतोय अत्यंत जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे. परंतु टर्निंग पॉईंट काय असेल तर टर्निंग पॉईंट होता सबस्टिट्यूशन घेतलेला खेळाडू ज्याने सुपर रेड केले आणि त्या सुपर रेड मुळेच तो सामना फिरवला होता आणि तो आता मात्र कोर्टच्या बाहेर आहे. बघा इथे रणनीती काय आखली होती, वाईसूत ओळांगी संघाची ती रणनीती आणि तिथेच फायनलमध्ये तो सामना टर्न केला होता. तो 8 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू, त्याचं नाव नक्कीच आपल्याला नंतर माहिती पडेल, परंतु त्याचं कौतुक करायला पाहिजे. या मॅचमध्ये तो खरा गेम चेंजर ठरला होता. थर्ड रेड डू आवर डाय रेडसाठी येतोय तो म्हणजेच ऋतिक पाटील. ऋतिक पाटीलची रेड असेल 5चा डिफेन्स आणि 5च्या डिफेन्समध्ये या ठिकाणी बोनस ऑफ आहे आणि अशा वेळेस आपल्याला करो या मरो या रेडवरती म्हणजे टच पॉईंट मिळवणे खूप गरजेचं असणार आहे. इथे रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न यश मिळत नाही आहे. संकेत बांधकरची डबल थाई होल्ड फसली होती, परंतु त्याच वेळेला सपोर्ट बघा काय जबरदस्त सपोर्ट आला होता. संकेत बांधकरची ती डायू आणि त्याच वेळेला डबल थाई होल्ड होता, परंतु तिथे निसटला होता. मात्र आता गुणफलक आपण जर पाहिला तर 9-14. अजून सुद्धा सामना संपला नाही आहे, कारण केदारलालने मागचा सामना फिरवला होता. त्याच पद्धतीने केदारलालला जर जीवनदान मिळालं तर तो सामना इथे सुद्धा फिरू शकतोय हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि मग जीवनदान मिळाल्यानंतर केदारलाल कोर्टवरती आलाय. बराच वेळ कोर्टच्या बाहेर केदारलाल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर आता केदारलाल कोर्टवरती असेल. 5 गुणांनी पिछाडीवरती आहे आणि 5 गुण पिछाडीवरती शेवटच्या 5 मिनिटांमध्ये किंवा 3 मिनिटांमध्ये ती पिछाडी इथे भेदून काढण्याची क्षमता आहे त्याच्याकडे. थर्ड रेड डू ऑर डाय रेड आणि केदारलाल रेडवरती 6च्या डिफेन्समध्ये बोनस ऑन गेम चेंजर रेड होणार का? शेवटची 4 मिनिटं 5 गुणांची पिछाडी केदारलाल रेडवरती. अँकल होल्ड केलाय, जबरदस्त अँकल होल्ड. इथे मात्र आपण बघतोय अँकल होल्ड 5 नंबरची जर्सी प्रदान केलेला डिफेंडर्स निकेत पाटीलचा जबरदस्त अँकल होल्ड. टाइमपास रेड. आता मात्र सामना येथे 6 गुणांनी आघाडीवरती आहे. ऋतिक पाटीलला तो डिफेन्स होता.
ऋतिक पाटीलचा डिफेन्स आपण बघितला होता. 9 नंबर जर्सी परिधान केला तो डिफेंडर्स आणि केदारला डिफेन्स केला त्यांनी. पुन्हा एकदा स्वागत रेड वरती. अँकल होल्ड मंदार पाटीलचा अँकल होल्ड आपण बघतोय. जे ते राईट कॉर्नर वरती 12 नंबर जर्सी परिधान केलेला मंदार या ठिकाणी या मॅच मध्ये अँकल होल्ड करतोय. अप्रतिम कामगिरी. सामना आपण बघतोय 16-9 अशा फरकाने जे ते मजबूत स्थितीमध्ये आहे. 7 गुणांची आघाडी घेतली आणि त्यामुळे जितेश या ठिकाणी टाइमपास रेड करतोय. संपूर्ण मॅच मध्ये आपण बघितला तर केदारलाल बराच वेळ कोर्टच्या बाहेर राहिला आणि त्यामुळे या मॅच वरती पकड जमवले ती पेन तालुक्याने. आजची फायनल अर्थात पेन तालुक्यामध्ये जाणार का? संपूर्ण रायगड जिल्ह्यामधून 4 तालुक्याचे संघ होते. आज पनवेल तालुक्याचा संघ होता, पेन तालुक्याचा संघ होता आणि त्याचबरोबर आपण जो पाहिला अलिबाग तालुक्यातले संघ आणि मुरुड रोहा तालुक्यातला संघ असे 4 तालुक्यातले संघ आजच्या स्पर्धेमध्ये होते आणि त्यामधून इथे फायनलचा मानकरी अगदी जवळ आलाय तो म्हणजे पेन तालुक्याचा संघ. सुंदर डिफेन्स या ठिकाणी आहे. बघा प्रेक्षकामध्ये एक चावी सापडलेली आहे. 2 व्हीलरची चावी असेल. आपल्या खिसे तपासून बघायचे आहेत. आपल्याला अगदी फायनल झाल्यानंतर गाडीपाशी पोहोचण्यासाठी जी चावीची गरज असते ती मात्र इकडे एकाची सापडलेली आहे. जर कोणाची असेल तर ती आपण घेऊन जा. आपले खिसे तपासा. 3च्या डिफेन्समध्ये सुपर टॅकलचा मौका. इथे 17-9 असा गुणफलक आणि इथे मात्र सुपर टॅकल. विराज राणेचा ब्लॉक आपण बघितला. मौका अजून सुद्धा आहे. बघा फक्त 6 गुणांची आघाडी आहे. शेवटची काही मिनिटं आणि 6 गुणांची आघाडी. सामना अजून सुद्धा फिरू शकतोय. पुन्हा एकदा जबरदस्त अँकल होल्ड. अप्रतिम लाजवाब. 9 नंबर जर्सी परिधान केलेला 9 का 5 नंबर जर्सी परिधान केलेला निकेत पाटीलने पुन्हा एकदा अँकल होल्ड केलाय आणि 18-12 म्हणजे 6 गुणांनी आघाडीवरती. एक जबरदस्त फायनल या अलिबाग तालुक्यामधून पेन तालुक्याला जाणार यात आता मात्र 3 मात्र शंका नाही आहे. कारण सामन्याची शेवटचे क्षण शिल्लक आहेत. इथून सामना फिरवणे खूप मेहनत घ्यावी लागेल. चमत्कारच इथे नमस्कार करू शकतोय. 18-13 अशा गुणफलकाने 5 गुणांनी आघाडीवरती वाईसूत ओढांगी संघ आणि अगदी शेवटचे क्षण या मॅच मध्ये शिल्लक आपण बघतोय. हा सामना मेगा फायनल वरती कब्जा केलाय. प्रेक्षकांनी आपल्या वाटा धरलेल्या आपण बघतोय आणि या स्पर्धेतला फायनलचा मानकरी आहे. या स्पर्धेतला चॅम्पियन ठरलाय तो म्हणजेच वाईसूत ओढांगी. वेल्डन. अभिनंदन अभिनंदन वाईसूत ओढांगी या संघाचं खूप खूप अभिनंदन. आणि त्याचबरोबर या ठिकाणी पांडवादेवी रायवाडी संघाचं अभिनंदन करूया. त्यानंतर आपण बघतोय या ठिकाणी नागेश्वर आवाज संघाचं अभिनंदन करूया आणि त्याचबरोबर
आपण आजच्या स्पर्धेमधला आणखी एक संघ म्हणजे दर्यावरती बंदर नागाव या संघाचं अभिनंदन करूया. अत्यंत जबरदस्त स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली. संपूर्ण चारही संघांचं खूप खूप अभिनंदन. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ केला आणि ही संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी समाप्त झालेली आहे.